हे वर्ष अर्थव्यवस्थेसाठी आणि बँकिंग सेक्टरसाठी सर्वात कठीण आणि तडजोडींचं होतं. बदलत्या व्याजदरांचा यात मोठा सहभाग होता. पाहूयात या वर्षातले काही महत्त्वाचे आर्थिक बदल. भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित आहे का असा प्रश्न विचारण्याची पाळी या वर्षात आली आणि प्रामुख्याने हा प्रश्न विचारला गेला माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना. भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडली नसून अर्थव्यवस्थेची गती फक्त मंदावली असल्यामुळे चिंतेचं कारण नाही असा दिलासा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी वारंवार दिला. त्यांच्या सोबतीनं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी कुठेही अडखळत नसल्याचा भरोसा दिला. पण गणित बिघडलंच होतं. क्रूड तेलाच्या $150 प्रति बॅरल पर्यंतच्या पोहोचलेल्या दरांनी महागाईच्या भस्मासुराचा आकार मोठा होत गेला. पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी महागलं. घरगुती गॅस 50 रुपये महाग झाला. महागाईचा दर 12.91% पोहोचला. क्रूड तेलापाठोपाठ सोन्यानेही 9,000वरून 14,000वर उडी मारली. Last night I spoke to Prime Minister. We met them after the dinner. Now we are meeting. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. तेल कंपन्यांची एकंदर परिस्थिती पाहता लवकरच निर्णय घेणं गरजेचं आहे. Oil companies are really suffering and they can't be allowed to do like this. महागाईला आटोक्यात आणताना आणि चलन पुरवठा वाढवताना सरकारला आणि आरबीआयला आटोकाट प्रयत्न करावे लागले. आरबीआयने 2004 नंतर पहिल्यांदाच या डिसेंबरमध्ये रिव्हर्स रेपो रेट 1% कमी केला. वर्षभरात आरबीआयला एकूण 6 वेळा या रेट्समध्ये कपात करावी लागली. अर्थातच रिझर्व्ह बँकेच्या या प्रयत्नांना पूर्ण यश आलं असं म्हणता येणार नाही, कारण मार्केटमधली आरबीआयने भरलेली गंगाजळी आता जागतिक मंदीच्या संकटापुढे तोकडी पडत होती. महागाई आणि मंदीच्या या काळात सरकारी बँकांवर आर्थिक मेळ बसवण्याचा दबाव सतत वाढत होता. त्यातच शेतकऱ्यांना सुमारे 72,000 कोटींची कर्जमाफी मंजूर करणं भाग पडलं. इंडस्ट्री ही मंदी आणि महागाई असा दुहेरी मार झेलत होती. सगळ्यात जास्त नुकसान झालं ते रिअल्टी मार्केटचं. घर घ्यायला ग्राहक फिरकत नव्हते, त्यामुळे प्रॉपर्टीच्या किमती महागल्या होत्या. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या धक्क्यातून बँका सावरतायत, तोच होम लोनसाठी व्याजदर कमी करावे अशा सूचना सरकारकडून आल्या. बँकांनी व्याजाचा दर कमी करणं अपेक्षित आहे. गृह कर्जावरचा व्याजदर कमी झाला. नवीन 5 लाखापर्यंतचा कर्जाच्या व्याजाचा दर 8.5% असेल तर 5 ते 20 लाखापर्यंतचा कर्जावरच्या व्याजाचा दर 9.25% एवढा असेल. वर्ष संपताना मात्र महागाई आटोक्यात येत गेली, कारण क्रूड साठीची मागणी घटल्यानं क्रूड तेलाचे दर झपाट्याने खाली आले ते $40 पर बॅरल पर्यंत आणि महागाईचा दर सिंगल डिजिटमध्ये येऊन स्थिरावला. एक प्रकारे सरकार आणि आरबीआयचा जीव भांड्यात पडला. आता नवं वर्ष येईल, त्यावेळी असतील नव्या सरकारचे नवे डाव. 2008 हा साल आर्थिक इतिहासामध्ये खूप मोठा म्हणजे माइलस्टोन म्हणून मानलं जाईल. ते इट विल रिमेंबर्ड ॲज अ हिस्टोरिक पॉईंट इन द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. का म्हणजे 1929च्या नंतर हा जो मंदीचा लाट आहे आता आलेला आहे, म्हणजे तब्बल 80 वर्षानंतर हा परत आलेला आहे. 2009 हे पहिले 3-4 क्वार्टर्स, 3 क्वार्टर्स स्पेशली फर्स्ट 2-3 क्वार्टर्स ते खूप कठीण जाणार आहे. तर 2009 आणि 10 तर हे स्लोडाऊन जे आंतरराष्ट्रीय स्लोडाऊन आहे, मंदीचा लाट आहे, तो भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती पण त्याचा दुष्परिणाम होणारच आहे. तर आता 2007, 8 आणि 9मध्ये जे काय 7 किंवा 7.5% जे GDP ग्रोथ रेट आहे ते घसरून 6.5 to 7% 2009 आणि 10मध्ये होण्याची शक्यता आहे. सर, IBN लोकमतला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी चर्चा केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण बघितलं येत्या वर्षातही गेल्या वर्षीच्या आर्थिक बदलांचे परिणाम आपल्याला दिसणार आहेत. पण आपण आता घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत बिझनेस विश्वातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी.